ऑथोरिटेटिव्ह पॅरेंटिंग. माझे शब्द फार महत्त्वाचे आहेत. ऑथोरिटेटिव्ह पॅरेंटिंग, दुसरा असतो ऑथोरिटॅरियन पॅरेंटिंग, तिसरा असतो परमिसिव्ह पॅरेंटिंग आणि चौथा असतो निग्लेक्टफुल पॅरेंटिंग. आणि याच्यावरती अजून 2-3 असतात, पण हे मुख्यतः 4 असतात. अजून 2-3 असतात, त्यातला एक अजून पॅरेंटिंग आहे, त्याला म्हणतात हेलिकॉप्टर पॅरेंटिंग. त्यात याचा अर्थ काय होतो? ऑथोरिटॅरियन पॅरेंटिंग म्हणजे काय असतं बघा, की ते म्हणतात की हे बघ, मी जे म्हणतोय ना तेच होणार आहे, याच्याशिवाय दुसरं काही नाही, तुला असं करायचं म्हणजे करायचंच. अरे व्हॉट इज दिस आहे ना. यू हॅव टू लिसन टू द चाइल्ड. तुम्ही त्याला डिक्टेट करू शकत नाही. त्याच्यामुळे तो काय म्हणतोय त्याचं ऐका. तुम्ही 70% ऐका, 30% त्याला सांगा. तुम्ही काय करता? 70% नाही, 90% त्याच्यावर बंबार्डिंग करता आणि त्याचं फक्त 10% ऐकता. तर हे नाही करायला पाहिजे. म्हणून ऑथोरिटॅरियन पॅरेंटिंग इज नॉट अ गुड स्टाईल ऑफ पॅरेंटिंग. दुसरं असतं परमिसिव्ह पॅरेंटिंग. म्हणजे काय, की तो मुलगा आला आणि त्यांनी म्हटलं बाबांना की बाबा मला काही 200 रुपये द्या, की मला हे हे करायचं आहे. तर बाबा म्हणतात काय गरज आहे तुला 200 रुपयांची, आता माझ्यापाशी पैसे नाही आहे. मग तो हळूच जातो आपल्या आईकडे. आईला म्हणतो आई मला 200 रुपये दे ना, माझे मित्र आले आहेत तिकडे, मला पिझ्झा हटला जायचं आहे, तिथे काहीतरी खायचं आहे. आई म्हणते हे काही बारीकमध्ये पैसे देऊन दिले. आता आई काय करते? परमिसिव्ह पॅरेंटिंग करते, देऊन देते, त्याची चूक झाकते. आणि वडील सांगून राहिले की पैसे देत नाही, पण आई देऊन राहिली. म्हणजे काय, आई वडील हे दोन्ही एका पेजवर नाही आहे. दे आर नॉट ऑन द सेम प्लॅटफॉर्म. ते लक्षात ठेवायचं की आई वडील जे इथे आहेत पॅरेंट्स, त्यांनी कधी पण आपल्या एकाच प्लॅटफॉर्मवर राहायचं. तर आपण मुलाला रिफ्यूज करतो आहे तर आईनी रिफ्यूज करायला पाहिजे, मुलांनी रिफ्यूज करायला पाहिजे. त्याच वेळेला सगळे जे ॲडल्ट्स आहेत घरचे, त्यांनी सुद्धा एकाच प्लॅटफॉर्मवर राहिलं पाहिजे. आता निग्लेक्टफुल पॅरेंटिंग. निग्लेक्टफुल म्हणजे काय, बिलकुल काही लक्षच नाही. जा ना बाबा, इतके पैसे आहे तुझ्याकडे, गडगंज मल्टी मिलियनर आहे. आता पोर्शे कार 2 करोडचे आहे. हो, पोर्शे कार कधी पाहिली आपण माहिती नाही मला. मी त्याला असं एकदा गेलो होतो दिल्लीला, तर तिथे एका मॉलमध्ये पोर्शे कार उभी होती. तर मी माझ्या मिसेसला म्हटलं यार पोर्शे कारचा माझा फोटो काढ, खूप मजा येईल मला. म्हणजे पोर्शे कार मी हाती लावून पाहिला तिला की बाबा मी मोठी आयुष्यात घेईल की नाही ते कार. म्हणजे दॅट इज सो कॉस्टली कार, इट्स अ वंडरफुल कार. पण त्याच्या किल्ल्या ज्या आहेत त्या आई वडिलांनी अशाच टाकून दिल्या. निग्लेक्टिंग. आता कोणी पोलीस इन्स्पेक्टर आहे किंवा कोणी काही मल्टीमिलियनर आहे, त्याच्यापाशी गनचे लायसन्स आहेत. हे बघा, गनचे लायसन्स आहेत आणि 3-4 गन्स त्याच्याकडे आहेत. त्याला कारण की लायसन्स आहे, तो काही पण करू शकतो, गुंडाराज आहे त्याचा. पण त्या लायसन्स ज्या आहेत त्या तशाच पडल्या आहेत, त्या गन्स पण तशाच पडल्या आहेत, त्या लोडेड गन्स. आणि आई वडील चालले गेले बाहेर, लक्षच नाही कोणाचं, ते काही ठेवले नाही ह्याच्या तिजोरीत नाही ठेवले. तो मुलगा आला, त्याने पाहायला घेतलं आणि त्यावेळेला नेमका तो बाप घरी आला आणि त्या मुलाने त्या बापाला शूट करून टाकलं. कॅन यू इमॅजिन दिस? दिस इज निग्लेक्टफुल पॅरेंटिंग. तो पोर्शे कार ॲक्सिडेंट, निग्लेक्टफुल पॅरेंटिंग. तो मुंबईचा ॲक्सिडेंट 24 वर्षाचा झाला तो. पण आता तिथे तुम्हाला सांगतो की नियम आहेत. 18 वर्षाच्या वरती तुम्हाला लग्न करायला परमिशन आहे, 18 वर्षाच्या वरती तुम्हाला लायसन्स मिळेल, त्याच्या आधी मिळणार नाही. 21 वर्ष, बघा आपल्या देशामध्ये काय आहे, 21 वर्षाचा झाला तर तुम्ही अल्कोहोल विकत घ्यायला जाऊ शकता, पण पिऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही 24 वर्षाचे होत नाही, आय डोंट नो व्हाय दिस लॉज आर देअर, बट 24 वर्षाचा झाला की मग तो दारू पिऊ शकतो. व्हॉट इज दिस? अरे 21 वर्षाचा मुलगा गेला दारू घेऊन आला तर दारू पिणारच आहे. आणि तुम्ही जा मोठ्या मोठ्या कॉलेजेसच्या हॉस्टेलमध्ये, तिथे नुसते ड्रग्स आणि तिथे काय काय असतं. मी एक स्टोरी लिहिली आहे की माय 23 hours ॲट IIT कॅम्पस. हॉरिबल, because I stayed in IIT campus for 23 hours and what I witnessed there, it was a horrible thing which I cannot tell you. सो हे असं काही होतं आपल्या मुलांसोबत आणि मला हे कळत नाही की जे इतके छान मुलं, सो कॉल्ड क्रीम ऑफ द सोसायटी, हे असे का वागतात. कारण की निग्लेक्टफुल पॅरेंटिंग. मग आपल्याला काय पाहिजे? आपण ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग पाहिजे. ऑथॉरिटॅरियन नाही, ऑथॉरिटेटिव्ह. म्हणजे आपण त्याचं ऐकलं पाहिजे आणि त्याला आपल्या सगळ्या निर्णयांमध्ये त्याला इन्व्हॉल्व करायला पाहिजे. आणि तेव्हाच आपण पुढे जाऊ. आणि प्रत्येक वेळा आपण त्याला चांगलंच आहे किंवा वाईटच आहे असं नाही. मॅडमनी म्हटलं की पनिशमेंट करायला पाहिजे, पण पनिशमेंट आजी आजोबांनी नाही करायचे, लक्षात ठेवायचं. पनिशमेंट करण्याचा जो आहे तो आई वडिलांचा आहे. आपल्याला आजी आजोबांनी पनिशमेंट नाही करायचं.
प्रिव्हियस नव्हतं.